साथीने असणारे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज देखील तयार होताना आपण पाहतोय. फील्ड पोझिशन जर पाहायला गेलं तर यस्टरेक शॉट पाहायला मिळतोय. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला एक खेळाडू पाहतोय. शॉर्ट फाईनला खेळाडू पाहायला मिळते. शॉर्ट कव्हरला एक खेळाडू पाहतोय. डीप शॉर्ट लॉंग ऑफला एक खेळाडू पाहायला मिळते. असे ऑफसाईडचं क्षेत्र पाहायला मिळतं. तर गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज आशिष गोटल तयार होताना पाहतोय. लेट्स प्लेचा इशारा आहे पंचांचा. पहिला चेंडू या इनिंग्स मधला. आशिष पहिला चेंडूला फुलटॉस चेंडू होता अलाउंड द काफीट खेळून काढला. स्क्वेअर लेग विजनमध्ये डीपच्या ठिकाणी प्रोडक्शन आहे. येऊन चेंडू फील्ड करेपर्यंत 2 धावा दोन्ही फलंदाज कंप्लीट करतायत. 2 धाब्याने अकाउंट्स ओपन केले जाते. ते म्हणजेच टीम द सुपर किंग संघाचं. स्ट्राईकवरती ऋतिक, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सुचितला फलंदाजी करताना. पुन्हा एकदा गोलंदाज आशिष आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडूचा घेतलाय समाचार. मनगटाचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर. आउट ऑफ द प्लॉट येतोय दणदणीत षटकार. 6 धावा ऋतिक यांच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार आहे द सुपर किंग संघासाठी. 6 धाब्याने धावसंख्या जलद गतीने वाढताना पुन्हा एकदा पाहायला मिळते. नवीन चेंडू आहे. नवीन चेंडूवरती देखील घणाघाती प्रहार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. बॅट तडपताना पाहतोय आपण फलंदाजांची. पुन्हा एकदा आता मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पाहिलंय त्या ठिकाणी आशिषने कशा प्रकारचा फलंदाजी करतोय. त्या ठिकाणी फलंदाज फ्रंटवरती येऊन आल्यानंतर क्रॉस बॅटेड फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा थोडंसं मिसअंडरस्टँडिंग शॉट त्या ठिकाणी चेंज ऑफ द पेस गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालाय. गोलंदाज आशिष यांच्याकडून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा फुल लेंथ एरियावरचा चेंडू आहे. फसवला. आता मात्र एक तेरी तो एक मेरी असा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता जुगलबंदी गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये पाहायला मिळतंय. स्लोवर वन प्रकारचा त्या ठिकाणी चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. गोलंदाज आशिषने पूर्णपणे त्या ठिकाणी फलंदाजाला आता मात्र जखडून ठेवण्याचा कार्य गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. कमबॅक करून दिले. त्यामध्ये टीम क्षत्रिय कुलवंतस या संघाला गोलंदाजी करताना आशिषने सुंदर गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होताना आपण पाहतोय. ऋतिक आता मात्र स्विच हिटचा फटका आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली आहे. सुंदर गोलंदाजीचा नजारा. एक षटकार वगळता बाकीचे चेंडू या ठिकाणी सुंदर प्रकारे हाताळलेत. लगातारचे 4 चेंडू या ठिकाणी डॉट्स काढलेत. ते म्हणजेच गोलंदाज आशिष गोटलाने सुंदर गोलंदाजीचा नजारा पेश केला. एक षटक समाप्तीनंतर धाव संख्या झाल्या ते म्हणजेच 12. धाव संख्या झाल्या 8. धाव संख्या झाल्या 8. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा नवीन गोलंदाज तयार होता आपण पाहतोय. वैयक्तिक पहिली षटक संघासाठी, दुसरी षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. क्षत्रिय कुलवंत संघाकडून गोलंदाजाला पाहतोय. तर पुन्हा एकदा थोडेसे फील्ड पोझिशनमध्ये चेंज करताना पाहायला मिळते. ऑन साईडला जर पाहायला गेलं तर शॉर्ट फाईनला गेला का आपण खेळाडू पाहतोय. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला खेळाडू पाहायला मिळते. डीप मिड विकेटला खेळाडू पाहतोय. त्यानंतर शॉर्ट मिड विकेटला डीप लॉंग ऑनला खेळाडू पाहायला मिळते. अशा प्रकारची फील्ड पोझिशन आता मात्र दुसऱ्या गोलंदाजीवरती सजवताना आपण पाहतोय कर्णधारांच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा पहिला चेंडू दुसऱ्या चेंडूचा. दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूला खेळला कव्हर ड्राईव्हचा फटका. निघून चालला अलाउन द कार्फिट. सीमारेषा पार करत येतोय दणदणीत सनसनीत चौकार. म्हणले
थँक्यू डिसे. 4 धाब्याने पुन्हा धाव संख्या वाढली आहे. जाऊन पोहोचले ते म्हणजेच 12 या धाव संख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत. गोलंदाज सुदर्शन. पुढचा चेंडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा रडार मध्ये आलेला फटका खेळलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षकाला कोणत्याही प्रकारची चुकी नाही. सोफा झेल टिपलाय आणि संपलाय पुन्हा एकदा बॅटरचा खेळ. त्या ठिकाणी फलंदाज सुचित बॅक टू पॅव्हलियन. फर्स्ट विकेट गॉन. थँक्यू डुजे. सुचित बाद झाल्यानंतर 1 डाऊन फलंदाजच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आयकॉन प्लेअर खेळाडू विवेक कावनकर यांना मैदानाच्या आतमध्ये जाताना. गोलंदाजी ट्रॅकवरती पण एकदा गोलंदाज आपण पाहतोय सुदर्शन आणि विवेक यांच्यामध्ये जुगलबंदी पाहायला मिळेल. मागील संडेला झालेले झाकमता देवी चषक आणि त्या चषकात आंबवणी गाव संघाकडून खेळणारा ह्या खेळाडूला आपण पाहिले. उत्कृष्ट खेळ त्याने देखील केला. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूला फेस करत असताना फ्रंट फुटवर येऊन कट मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, सरळ निघून जातोय. यष्टिरक्षकांच्या हातामध्ये निर्दोष चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली आहे. गोलंदाज सुदर्शन यांच्याकडून आपण पाहतोय सुंदर प्रकारची गोलंदाजी. दक्ष सुपर किंग संघासाठी करताना आपण पाहतोय. क्षत्रिय कुलवंत या संघासाठी करताना आपण पाहायला मिळाले. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. फुल लेंथीवरचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पुन्हा एकदा फसवलंय. फलंदाज विवेक यांना सोपा झेल देऊन तंबूच्या दिशेने पुन्हा एकदा परततायत. 1 मोर विकेट गॉन. थँक्यू. झिरोचा शिकार ठरलेत फलंदाज विवेक बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. थोडंसं या ठिकाणी निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते. म्हणजे टीम दक्ष सुपर किंग संघाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळते. तर क्षत्रिय कुलवंत संघाचे गोलंदाज आतापर्यंत फलंदाजांवरती हावी राहताना पाहायला मिळालेत. दुसऱ्या षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील आपण जर एकंदरीत विचार केला तर 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा मागच्या 3 चेंडूवरती कमबॅक केले गोलंदाजाने आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता करताना आपण पाहतोय गोलंदाजांना. पहिल्या षटकाचा विचार केला तर खास करून आशिष घोटणने हाताळलेला तो षटक. पहिल्या चेंडूवरती 2 नंतर षटकार, त्यानंतर लगातारचे 4 डॉट पुन्हा एकदा कमबॅक करून दिले. त्यानंतर सुदर्शन जाधवने पहिल्या चेंडूवरती चौकार केल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करून दिले. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. पुढचा चेंडू आहे. आता मात्र गुडनेस पाडवाचा चेंडू होता. चेंडूला कट केलाय, खेळून काढलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये रिंगून चालू चेंडू सनसन सीमारेषा पार 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 येतोय. एक चौकार 4 धावा. जमती बघाया खेळ चौकार षटकारांचा दोर. चौकार षटकारांचा दोर. चौकार षटकारांचा दोर. यॉर्कर बाउन्सर गतीचा वार बॉलर. थँक्यू डुजे. पार्थ कंसावडे आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही. छोटे खेळाडू आपण लक्ष द्यायचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजेच 16 या धावसंख्येवरती दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसरे षटक मार्ग त्या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळाला आहे. पहिल्या आणि शेवटच्या चेंडूवरती 2 चौकार आलेत. त्यानंतर 2 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केलेत आशिषने. दुसऱ्या षटकामध्ये सुदर्शनने देखील 8 धावा खर्च केल्यात आणि 8चे समीकरण बनत असताना 2 षटक समाप्ती अखेर 16 या धावसंख्येपर्यंत मजल मारले. ते म्हणजे टीम दक्ष सुपर किंग संघाने. आणि तिसरे षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती तयार होताना आपण पाहतोय विनायकांना. पहिला चेंडू आहे ऋतिक यांच्यासाठी. फुल लेंथ तिऱ्यावरचा पूल चार्ज केलाय, फोर्स केलाय आणि चेंडूला
काऊ कॉर्नरच्या वरून भिरकावून दिलाय लॉंग सीमारेषा पार 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 येतोय षटकार. मैदानावर टेनिस क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय नारंगी मैदानावर. थँक्यू. नारंगी मैदानावरती रंगलेला सामने आणि आता मात्र रंगतदार भरताना पुन्हा एकदा पाहायला मिळतात. पुढचा चेंडू आहे फुल लेंथ फुल टॉस चेंडूला पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळून काढलाय. एकदा पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल करताना आपण पाहतोय फलंदाज पुन्हा 2 धावा पूर्ण केल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. 2 धावाने धावसंख्या पुन्हा वाढल्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 या धावसंख्येवरती. आता थोडासा गेअर चेंज होताना पाहायला मिळतोय फलंदाजांकडून. पुन्हा एकदा ऋतिक यांच्या बॅट मधून हा निघून चाललाय स्कोअर लेगच्या डोक्यावरून जातोय सीमारेषा पार येतोय षटकार 6 धावा. थँक्यू डिझे. 6 धावेने परत धावसंख्या वाढली जाऊन पोहोचले ते म्हणजेच 30 या धावसंख्येवरती. आता मात्र पुन्हा एकदा जड मध्ये टाकलं चेंडू आहे. 1 धावेने पुन्हा धावसंख्या वाढली. मागील 2 षटकार जे ठोकले ते ऋतिक बिचुलेने ऋतिकने ठोकलेले त्या 2 षटकारांसाठी सुमित कदम यांच्याकडून 500 रुपयाची कॅश प्राइज या ठिकाणी आलेली आहे. आकाशने जर षटकार लगाव तर योगेश कोमराक यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि पुन्हा एकदा चेंडूला कट केले घेऊन काढले पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट केली. 1 धावेने धावसंख्या वाढल्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 32 या धावसंख्येवरती. 2 षटक्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी कमबॅक करताना पाहतोय दबशकर सुपर किंग संघाच्या फलंदाजांना. खास करून ऋतिकची ती फलंदाजी डोळ्याचं पारणं पेडणारे 2 षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल लेन्स एरियावरचा चेंडू आहे. चेंडूला खेळून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. फील्ड करेपर्यंत 2 धाव्याने धावसंख्या पुन्हा वाढली गेल्या जाऊन पोहोचल्या ते म्हणजे 34 या धावसंख्येवरती. 2 षटकामध्ये 8 ची सरासरी कंप्लीट केली होती. त्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 18 धावा या ठिकाणी कुठून काढल्यात फलंदाज ऋतिकने. आणि त्यानंतर जाऊन धावसंख्या पोहोचल्या ते म्हणजे 34 या धावसंख्येवरती. याच्यानंतरचा होणारा सामना देखील आपल्याला ठिकाणी पाहायला मिळणार तो म्हणजेच 2 संघांच्या दरम्यान विघ्नहर्ता वॉरियर्स वर्सेस सह्याद्री निलेश 11 या 2 संघांदरम्यान. या दोन्ही संघाच्या करता विनंती आपण टॉससाठी या ठिकाणी कॉम्बॉक्सच्या या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. स्ट्राईकवरती आता फलंदाज आकाश कोबनाक. नॉन स्ट्राईक रेटवरती आहेत ऋतिक. आकाशसाठी देखील कॅश प्राइज लागली आहे. 1 षटकारासाठी 500 रुपयाची कॅश प्राइज आहे. बघूया आकाश कशा प्रकारची फलंदाजी करतो. शेवटचे षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये हा नंबरचे षटक आहे आणि त्या षटकामध्ये गोलंदाजी करणं देखील तितकंच गोलंदाजावरती देखील मोठी जबाबदारी असणार आहे. खास करून गोलंदाज प्रणय कदमला आपण पाहतोय गोलंदाजी करताना. पहिला चेंडू आहे आकाशासाठी प्रणय यांचा. पहिला चेंडू स्लोवर चेंडू आहे. कट केलाय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केलाय आणि 1 धावेने धावसंख्या वाढली ती म्हणजेच टीम दक्ष सुपर किंग संघाची. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय ऋतिकला या ठिकाणी घेऊन आले. सलामीपासून फलंदाजी करतोय ऋतिक. आतापर्यंत पाहिले तर ऋतिक यांच्या बॅटमधून मोठे फटके 2 ते 3 मोठे ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळालेत. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये पुन्हा एकदा फुल टॉस चेंडूला खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेग विजरमध्ये निघून चाललाय चेंडू. 1 बाउंस सीमारेषा पार येतोय चौकार. थँक्यू
थँक्यू ड्यूजे. 4 धावेने परत धावसंख्या जलद गतीने वाढताना पाहायला मिळाल्या. ऋतिक पुढचा चेंडू आहे ऋतिकेसाठी. आता मात्र लेग स्विंग होणारा थोडासा चेंडू पाहायला मिळालाय. थोडेसे बोटांची जादू दाखवताना गोलंदाज प्रणयला आपण पाहायला मिळाले. तिसऱ्या चेंडूवरती थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. येणारी 3 चेंडूचा खेळ पुन्हा एकदा थोडासा कानमंत्र देण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूकडून होताना आपण पाहतोय. आकाश सांगतायत पुन्हा एकदा ऋतिकला कशा प्रकारचे फलंदाजी करणं गरजेचे आहे. पुढचा चेंडू आहे आणि पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी लेग ब्रेक प्रकारचा चेंडू त्या ठिकाणी हाताळलाय. गुडलेन स्पॉटवरचा चेंडूला त्या ठिकाणी स्विंग केल्यानंतर सरळ निघून चाललाय यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. ऋतिकला मात्र त्या ठिकाणी काही चेंडू समजला नाही. 2 चेंडूवरती पर्यंत कमबॅक केले प्रणयने. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. सुरेख टप्पा नियंत्रणात्मक गोलंदाजी या 2 चेंडूवरती पाहायला मिळाल्या. पुढचा चेंडू आता माझा स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न आहे आणि धावचीची संधी नाही. पुन्हा थांबवून ठेवलंय. फलंदाजाला कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी धाव घेण्यासाठी संधी दिली नाही. खास करून गोलंदाज प्रणयने. सुंदर गोलंदाजी सुरेख टप्पा त्यानंतर आत येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्यानंतर पुढे एकदा कमबॅक करून देतो प्रणय आपल्या संघासाठी. खास करून चौथ्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये 1 चौकार वगळता बाकीच्या चेंडूवरती सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा लेग स्विंग चेंडू होता. चेंडूला खेळून काढलंय. स्क्वेअर लेग मिड विकेट दिशेने चाललाय चेंडू. 1 धाव पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल करतायत. 2 धावा पूर्ण त्यांनी तिसऱ्या धावेसाठी आता मात्र फलंदाज धाव बाद होताना पाहायला मिळते आहेत. विकेट सॅक्रिफाईस करावं लागते ते म्हणजेच ऋतिक या नाम ऋतिक बाद होत आहेत. 3-2 या धावसंख्येने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचते ती म्हणजेच 41 या धावसंख्येवरती. पहिला इनिंग्स या ठिकाणी संपते. 42 रन्सचा टार्गेट दिला जातो तो म्हणजेच क्षत्रिय कुलवंत या संघाला. त्याच्यानंतर पुढचा सामन्यात आपण टॉस देखील लगेचच घेणार आहोत. विघ्नहर्ता वॉरियर्स वर्सेस सह्याद्री निलेश 11 या 2 संघाच्या करण्यात राहणार विनंती आपण टॉससाठी या. प्रदीपजी बिर्डे यांच्या हस्ते टॉस केला जातोय. विघ्नहर्ता वॉरियर्स संघाचे कर्णधार समीर महाडिक तर सह्याद्री निलेश 11 संघाचे कर्णधार अनिकेत महाडिक या 2 खेळाडूंमध्ये अळखळचे दोन्ही आयकॉन आहेत. दोन्ही आयकॉनमध्ये आता मात्र जुगलबंदी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. रफ अँड टफवाला सामना नक्कीच पाहायला मिळेल. टॉस स्विंग केला गेलाय आणि टॉस स्विंग झाल्यानंतर टॉस जिंकला तो म्हणजेच समीर महाडिक या संघाने 3 षटकांचे सामन्यात क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजेच सह्याद्री निलेश 11 या संघाला विघ्नहर्ता वॉरियर्स संघाने. यानंतर सेकंड इनिंगला सुरुवात होण्या अगोदर आपण जाऊया पुन्हा एकदा डीजे यांना संधी देऊ. त्यानंतर लगेचच मैदानाच्या दिशेने येऊ. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय नार शौर्याच्या या देयाचा. मैदान रंगलाय डावाचा शौर्याच्या या देयाचा. मैदान रंगलाय डावाचा. आवाज घुमलाय मंडंग प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा. 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 थँक्यू डीजे. चला दोन्ही सलामीचे फलंदाज लगेच आपण मैदानामध्ये पाठवायचे आहेत. क्षत्रिय कुलवंत आपले सलामीचे दोन्ही फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. चार षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये 42 धावांचा टार्गेट त्या ठिकाणी सेट केला गेला तर म्हणजेच दक्ष सुपर किंग संघाकडून आणि क्षत्रिय कुलवंत संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये एंटर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फील्ड पोझिशन साधवताना आपण पाहतोय स्क्रीनवरती टीम दक्ष सुपर किंग संघाला यष्टिरक्षकच्या भूमिकेमध्ये खेळाडू पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आयकॉन खेळाडू
विवेक काबनकर आपल्याला यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. तर थर्डमॅनला एक छोटा खेळाडू पाहतोय. पॉईंटला खेळाडू पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हरला एक खेळाडू पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू पाहायला मिळतोय. शॉर्ट लॉंग ऑफला एक खेळाडू, त्यानंतर शॉर्ट लॉंगॉनला डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेगला, त्याच्यानंतर थोडंसं फील्ड पोझिशनमध्ये पण एकदा थोडासा बदलाव करताना आपण पाहतोय. शॉर्ट लॉंग ऑफचा खेळाडूला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने घेताना आपण पाहतोय. डीप फाईन लेगला खेळाडू पाहतोय. सलामीचे फलंदाज दोन्ही मैदानाच्या आतमध्ये एंटर करताना आपण पाहतोय आशिष गोठल आणि त्यांच्या साथीने गणेश कलणकर, हे दोन सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये दाखल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होताना आपण पाहतोय. सुचित पोस्टरे गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होतोय. वैयक्तिक पहिली षटक संघासाठी पहिली षटक घेऊन येतोय सुचित. 4 षटकामध्ये 42, जवळजवळ कशा प्रकारची फलंदाजी, रन रेट कशा प्रकारचा मेंटेन ठेवला जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पहिल्या चेंडूला ड्राईव्ह केलं, खेळून काढलंय. शॉर्ट लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फील्ड करेपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे दोन्ही फलंदाजाने. गणेश आणि त्यांच्या साथीने आशिषने एक धावेने अकाउंट ओपन झालंय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाज सुचित यांचा आणि पुन्हा एकदा पुढच्या चेंडूला ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला. डीप लॉंग ऑनला एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला गेला आहे. सुचितने आणि कॉल रिसीव्ह केला तो म्हणजेच फलंदाज आशिषने. गणेशने कॉल दिला होता आणि 2 धावेने पुन्हा धावसंख्या वाढली आहे. 2 चेंडूमध्ये 3 धावांचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. येणारा तिसरा चेंडू आहे. दुसऱ्या चेंडूला लांबूनच खेळण्याचा प्रयत्न सरळ निघून गेला आहे. यष्टीरक्षकांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. गोलंदाज सुचित पुन्हा एकदा तंत्रशुद्ध गोलंदाजी करताना पाहतोय. पुढचा चेंडू आता मात्र फुल त्यावरचा उंच हवेमध्ये तडवलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षकाला झेल खाली, टिपलाय, झेल संपलाय. आशिष यांचा खेळ. फर्स्ट विकेट गॉन. टीम क्षत्रिय कुलवंतस. थँक्यू. आता मात्र या ठिकाणी सुंदर झेल टिपलंय क्षेत्ररक्षकाने आणि त्यानंतर वन डाऊन फलंदाज यश रोहन पारदुलेला आपण पाहतोय. आणि पुन्हा रनआउटची संधी होती. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग, गोलंदाज थोडेसे फंबल होताना पाहायला मिळालेत आणि पुन्हा एकदा कव्हर केले त्या ठिकाणी फलंदाजाने. थोडीशी मिस्टेक होताना पाहते, गलती से मिस्टेक. आता मात्र ह्या चुकीला किती सामोरं जावं लागेल ते म्हणजेच टीम दक्ष सुपर किंग संघाला हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरेल. फलंदाज होते ते गणेशची विकेट्स त्या ठिकाणी मिळाली असती, परंतु मिसअंडरस्टँडिंग, चुकीला माफी नाही आहे. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज पुढच्या चेंडूसाठी घेऊन सज्ज आहे. पुन्हा एकदा फुले तीरावरचा कव्हर ड्राईव्हचा फटका घेण्याची संधी खेळला होता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून सुटलाय झेल. सोपा झेल होता. पुन्हा एकदा जीवनदान दिलंय ते म्हणजेच फलंदाज रोहन यांना. गणेश आणि रोहन ह्या दोन्ही खेळाडूंना आता मात्र जीवनदान मिळालेत. अजित यांच्या हातातून सुटलेला झेल आहे. सोपा झेल होता. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता मात्र फलंदाजीमध्ये चर्चा केली जाते. दोन्ही फलंदाजांमध्ये येणाऱ्या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे, रन रेट समीकरण कशा प्रकारे मेंटेन ठेवावं लागेल, त्यानंतर गोलंदाजांमध्ये देखील त्या ठिकाणी चर्चा केली जाते. खास करून आयकॉन खेळाडू विवेक कावनकर स्वतः कर्णधार सांगतायत कशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी फील्ड पोझिशन, फिल्डिंग कशा प्रकारे करणं गरजेचं आहे. आणि महत्त्वपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेत असताना वैयक्तिक पहिली षटक संघासाठी
दुसरे षटक घेऊन येत आहेत विवेक कावनकर स्वतः कर्णधार. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते म्हणजे 5. एक गडी बाद क्षेत्रीय कुलवंत संघाची. पुढचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. बघूया या ठिकाणी कशा प्रकारची फलंदाजी करणार विवेकांच्या गोलंदाजीवर. ते पहिला चेंडू या ठिकाणी स्विच मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट होत नाही. स्लोवर वन प्रकारचा चेंडू आता सरळ निघून गेलाय. यष्टिरक्षकांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि धावसंख्या पण स्थिरावलेली पाहायला मिळते. पुढचा चेंडू आहे गणेश यांच्यासाठी. गणेश आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केला गणेशने. पुन्हा एकदा तिसरा चेंडू देखील स्लोवर वन फुलटॉस चेंडू होता, त्याला मिस करत निघून गेला चेंडू यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळाली. गणेशची बॅट अजूनही बोलली नाही क्षत्रिय कुलवंत संघासाठी. बघूया येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळेल. पुढचा चेंडू विवेक यांच्याकडून. आता मात्र भेदक मारा, सुरेख टिचून मारा करताना पाहतोय गोलंदाज. विवेकला कोणत्याही प्रकारची संधी देत नाही त्या ठिकाणी फलंदाज गणेश यांच्यासाठी. पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता होते. सलगचे 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव होताना आपण पाहायला मिळत आहेत विवेक कावडकर यांच्या गोलंदाजीवरती. सुंदर गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा चर्चा झाली आहे. चर्चेनंतर पुन्हा एकदा सुरुवात केली गेली आहे. चर्चेत पुढचा चेंडू आहे आता. चौथा चेंडू देखील या ठिकाणी निर्धाव. 4 चेंडू डॉट टाकलेत विवेकने. फलंदाज गणेश थोडासा दडपणामध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते. प्रेशर या संपूर्ण स्पर्धेचं पाहायला मिळते. ही मोठी टुर्नामेंट, मोठा बॅट या ठिकाणी व्यासपीठावर आपण खेळत असताना प्रेशरमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळालं गणेश. पुढचा चेंडू आहे विवेकांचा आणि आता मात्र सन्मान देण्याचा चेंडूला झेलची जी चान्स त्या ठिकाणी संधी होती कॉटन बोल्टसाठी विवेक यांना, परंतु संधीचं सोनं करू शकलं नाही. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे दोन्ही फलंदाजाने. धावसंख्या 1 निवडले जाऊन पोहोचते ती म्हणजे याचा 6 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाले 6. स्ट्राईक वरती आले तर फलंदाज रोहन. रोहन याच्यासाठी पुढचा चेंडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा फुल लेंथी नावाचा चेंडू आहे. चेंडूला मोठा फटका काढण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु पुन्हा एकदा कॉटन बोल्टची संधी सुटते ती म्हणजे याचा गोलंदाज विवेक कावनकर यांच्याकडून. पूर्णपणे या सामन्यामध्ये मिस फिल्डिंग पाहायला मिळाली दक्ष सुपर किंग संघाकडून, परंतु गोलंदाजाने मात्र त्याला कमबॅक करून दिले आहे. गोलंदाजाने सुंदर या सामन्याला आतापर्यंत पकडून ठेवण्याचं, पकड मजबूत बनवण्याचं काम या सामन्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या ते म्हणजे 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते म्हणजे 7. एक गडी बाद टीम क्षत्रिय कुलवंत या संघाची आपण पाहतोय. दोन्ही खेळाडूंना वारंवार त्या ठिकाणी संधी देण्याचं काम मात्र या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून पाहतोय दक्ष सुपर किंग संघाकडून. येणाऱ्या 2 षटकांचा सामना आहे. 2 षटकांमध्ये 42चा टार्गेट आहे. टार्गेट त्या ठिकाणी चेस करताना आपण पाहतोय. फलंदाजी करताना रोहन आणि गणेश या 2 फलंदाज आपण पाहतो. स्ट्राईकवरती आहेत रोहन, नॉन स्ट्राईक घेतला गणेश. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे. चला लगेच सामना चालू करायचा आहे. पुढचा चेंडू पहिला चेंडू असेल 3ऱ्या षटकातील. जोरात टाकण्याचा प्रयत्न आहे आणि खांद्याचा जास्तच वापर केला त्यापासून निघून गेला चेंडू. वाईट चर्पामध्ये एक्स्ट्रा चर्पामध्ये 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या धाव पोहोचले ते म्हणजे 8 या धावसंख्येवरती. पुन्हा स्ट्राईक वरती फलंदाज रोहन कडून अशा अपेक्षा आहेत संघासाठी, परंतु गोलंदाज मात्र पुन्हा एकदा दिशाहीन, दिशाशे भटके. 9 चर्पमध्ये पुन्हा एकदा घोषित केला गेला. त्यानंतरचा येणारा चेंडू फ्री हिट असेल. एकदा पुन्हा एक्स्ट्रा चर्पामध्ये ऍड होते, धावून पोहोचते ते म्हणजे 9 या धावसंख्येवरती. स्ट्राईक वरती आहेत फलंदाज रोहन. येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारची फलंदाजी होईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. हा चेंडू महत्वाचा आहे.
हॅलो 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 विकेट्स गॉन मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी फलंदाज बाज होताना पण पाहायला मिळालेत. रोहन बाद होताना पण पाहायला मिळाले. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत विनायक. पुढचा चेंडू गोलंदाज स्ट्राईकवरती तयार आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे, जोरात टाकण्याचा प्रयत्न आहे. उजव्या एसटीच्या बाहेर जाण्याचा चेंडू पंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 या ठिकाणी हाताळताना पाहायला मिळतात. वाईट सर्वांमध्ये एक धाव मिळते. एका धावेने पुन्हा धावसंख्या वाढली आहे, जाऊन पोहोचले ती म्हणजेच 10 या धावसंख्येवरती. हॅलो हॅलो चेक. पुन्हा एकदा पुढचा चेंडू तशाच प्रकारचा दिशाहीन चेंडू गोलंदाजांकडून होताना पाहायला मिळतोय. खराब गोलंदाजीचा नजारा पेश करतात. वाईट चर्पामध्ये पुन्हा एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 11 या धावसंख्येवरती. 42चा टार्गेट आहे. तिसरे षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत एकंदरीत विचार केला तर 2 चेंडूचा फक्त खेळ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. 2 चेंडूवरती 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 6 चेंडू या ठिकाणी आतापर्यंत 2 चेंडूसाठी हाताळले. त्यानंतर पुन्हा एकदा नियंत्रणात्मक गोलंदाजी पाहायला मिळते. त्यानंतर निर्धाव चेंडूची पुन्हा त्या सांगता झाली आहे. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईकवरती फलंदाज विनायक फलंदाजी करताना. पुढचा चेंडू आहे गोलंदाज पंचाच्या डाव बाजूने 10 ते 12 पावलांतर घेऊन गोलंदाजी करताना विनायकांसाठी फुलनेती रावचा चेंडू होता. चेंडूला कव्हरला खेळलं. एकदा पूर्ण केलं. मिस फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाले. त्यानंतर एक रूपांतर 2 या धावसंख्येमध्ये करणं पाहायला मिळालंय. 2 धाव्याने धावसंख्या पुन्हा पुढे सरकताना आपण पाहतोय. जाऊन पोचते 13 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली 13. पुन्हा एकदा गोलंदाज गौरव. फुलटॉ चेंडू आहे. फुलटॉ चेंडूला ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू निघून गेलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जातोय. सीमारेखा पार येतोय या दणदणी षटकार. 6 धावा. हॅलो हॅलो चेक चेक. हॅलो चेक. 6 धावेने धावसंख्या वाढली. हॅलो पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा उंच हवेत झेलची संधी आहे. झेल मात्र झेल काढलेले आहेत यशरक्षक विनायक. विनायकांच्यातून सुटलाय झेल. तोपर्यंत पुन्हा विवेक आल्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढली. जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवरती. खूप उंच गेलेला झेल होता. झेलला त्या ठिकाणी व्यवस्थित गॅदर करू शकलेत नाही. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. 2 धावेने पुन्हा धावसंख्या वाढली. जाऊन पोहोचले आहे 21 या धावसंख्येवरती. हॅलो माय चेक. हॅलो 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 चेक. हॅलो गणेश मध्ये क्षमता आहे, ज्याने 6 चेंडूमध्ये 26 धावा. मागील वर्षामध्ये त्याने चेस केला होता. असाच फलंदाज गणेश. बघूया आता कशा प्रकारची फलंदाजी करतोय ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पुढचा चेंडू आहे गोलंदाजाचा पाचाच्या डाव्या बाजूने. शॉर्टपिच चेंडू. चेंडूला पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळलाय. क्षेत्ररक्षकाला झेल खाली सुटलाय झेल. पुन्हा एकदा पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय का बघूया. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा कॉल केला गेलाय. मिस फिल्डिंग गचा क्षेत्ररक्षण ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये पुन्हा एकदा दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. 2 धावेने परत धावसंख्या वाढल्या. जाऊन पोचल्या ते म्हणजेच 23 या धावसंख्येवरती. मागील वर्षाचा बेस्ट फलंदाजचा पुरस्कार घेणारा हा खेळाडू आपण पाहतो गणेशला. बघूया गणेशकडे ती क्षमता आहे. पुन्हा एकदा कशा प्रकारची फलंदाजी करतोय. आणि आता मात्र स्लोवर वन चेंज ऑफ द पेस थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालंय. आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. गोलंदाज यश यांच्याकडून आपण पाहतोय 4 चेंडूमध्ये
19 धावांची गरज आहे. येणारे 4 चेंडूचा खेळ पाहणं देखील महत्त्वाचं आहे. बघूया स्ट्राईकवरती गणेश कशा प्रकारची फलंदाजी करणार. पुन्हा एकदा आता मात्र पूर्णपणे स्टडी केली आहे फलंदाजाला कशा प्रकारची फलंदाजी करतोय. त्यानंतर गोलंदाजी करताना आपण पाहतोय निर्धाव चेंडूचे पुन्हा एकदा सांगता झाली आहे. पुढचा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज यशला आपण पाहतोय. यश पिजन गोलंदाजीवरती आहे. पुन्हा एकदा कव्हरला खेळलेला मोठा फटका आहे. निघून चालला चेंडू 1 बाउन्स सीमारेखा पार पार येते चौकार 4 धावा. थँक्यू डीजे. 2 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. यश गोलंदाजी ट्रॅकवरती स्ट्राईक पाहतात गणेशने पुन्हा एकदा गणेशसाठी गोलंदाजी करताना मात्र एक्स्ट्राच्या मध्ये एक धावेने एका धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचते ती 28-28 या धावसंख्येवरती. 2 म्हणजे 14. बघूया कशा प्रकारचं समीकरण बनतंय. येणाऱ्या चेंडूवरती गोलंदाजी कशा प्रकारची केली जात आहे. आणि आता मात्र सुरेख टप्पा नियंत्रणात्मक स्लोवर 1 चेंज ऑफ द पेस त्या ठिकाणी गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या आणि जवळजवळ हा सामना 1 चेंडू 14 या धावांवरती येऊन ठेपला. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज यशने पुन्हा एकदा कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. सुंदर गोलंदाजी केल्या आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूला सन्मान देत असताना आता मात्र सामना या ठिकाणी झुकता झालाय तो म्हणजे दक्ष सुपर किंग या संघाकडे. दक्ष सुपर किंग संघाने सामना या ठिकाणी विजय संपादन केलंय आणि थोडंसं पराभवाच्या छायेमध्ये जावं लागले क्षत्रिय कुलबंतस या संघाला. याच्यानंतरचा होणारा सामना पण लगेच आपल्या भेटीला येतो म्हणजेच विघ्नहर्ता